तुझ्यासाठी मनही नकळत तुला दादाला जर या जखमा दिसल्या तर तो काय करेल याची कल्पना पण करवत नाही मला. काही झालं तरी या जखमा मला लपवल्या पाहिजे. काय मग बायको, कसं वाटतंय आमच्या प्रेमाच्या वर्षावर चिंब भिजून? तू कल्पना पण केली नशील ना तुझ्या लग्नाची पहिली रात्र एवढी हॉरर असेल म्हणून. प्रेमाचा पाऊस नाही, पूर येईल पूर, आणि त्यात तू वाहून जाशील. आता आहे ना तुला रोज या प्रेमाच्या वर्षावर भिजायचं. त्याचं काय आहे, आम्ही एवढ्या पुरी फिरवल्या ना, तुझी बातच निराळी रे. कसं आहे, लग्नाची बायको ही लग्नाची बायकोच असते. गाव पण मिठीत घ्या ना, आहे का नाही? त्या बाबतीत आहे ना आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. गो बाबो, प्रेमाची निशाणी आली वाटत. नाही, ही निशाणी ना मिरवायची असते, लपवायची नसती. हा, आणि मला सांग, हे असं तुझं बोळसट राहणं सोडून दे ना, बिंदास राहा ना. तू बायको कुणाची? शत्रुघ्न निंबाळकर. काय तुला एवढं सांगायला लागतं ना. ब्राईक, ते जे आमच्या मर्दानगीच्या जखमा आहेत ना, त्या बाहेर लोकांना दिसल्या पाहिजे. आता हाच तुझा दागिना, आणि हा दागिना घेऊन तुला मिरवायचं. जमल ना? जमावंच लागेल. साहेब, थंड झाली की तुमची कार आणि तुमचा चहा पण. सांगते ना, दादा आणि वहिनीच्या माग ना अक्का लपली असणार. दादाचा प्लॅन असणार आपल्याला फसवण्याचा. पैज लावून देत. अक्का, अक्का, आम्हाला माहितीये तू माग लपलीस. कळलं का? बाहेर आहे, बाहेर. आता तुझ्या आवडीचे सगळे आडवडा खाऊन टाकन. काय ग, तुम्ही घरी कशा? ते आम्हाला पण अक्काला भेटायचं होतं ना, म्हणून आम्ही दोघांनी जरा दांडी मारली. दादा, मीच त्यांना म्हणलं की आज तुम्ही घरीच थांबा, तेजू अक्काच्या आवडीचे पदार्थ करू. अरे पण दादा, अक्का कुठे आहे? मागून येतेय का? कुठे? तेजू नाही आली. का? ते ऍक्च्युली शत्रू आणि तेजूला फिरायला जायचं होतं महाबळेश्वरला, म्हणून नाही आली. दाजी पण ना नंतर जायचं ना फिरायला. ते ना आम्हाला अक्काला भेटायला देत नाहीत बघ. अगं तसं काय नाही, तिकडून जाऊन आल्यानंतर येणार आहे ती घरी. हो. तुम्ही जा, काम करा तुमचं. जा. आम्हाला माहिती होतं तू नाटक करतेस, पण एवढं कुठे लपली होतीस? दिसली कशी नाही? तेजू, तू तर येणार नव्हतीस ना, म्हणजे तुम्ही दोघं फिरायला जाणार होता, अशी अचानक इथे? आवर पटपट चल. बघत काय बसली? सांगितलेलं कळत नाही का तुला? आवर चल लवकर. पण मला नाही जायचंय घरी. ए, तुला विचारलं नाही बरं का, सांगतोय मी. चल. मगाशी तर तुम्ही नाही म्हणाला होता ना, मग अचानक? आवाज नाही चढवायचा, जास्त बोलायचं नाही, असाच आहे मी. कळलं? त्यामुळं आता इथून पुढं सवय लावून घ्यायची. संसार करायचा ना माझ्याबरोबर. मला प्रश्न विचारलेले आवडत नाही. काय आज जायचं, इथं राहायचं, उद्या घ्यायला येतो मी. चल आवर, आता गप जाऊ.
सांगितलेलं कळत नाही का? आवर ना. ती मंजुळा घरी यायच्या आत हिला इथनं नेलं पाहिजे. अक्का, आम्हाला माहित होतं तू येणार आहेस. दादा बहिणी आम्हाला फसवत होते की तू आली नाहीस म्हणून. पण तुझ्या बहिणी तर वाट बघत असताना तू येणार नाहीस असं होणार आहे का? अक्का तुझं ना सगळं फेवरेट जेवायला बनवलंय. चल की आपण जेवण घेऊ. चलो दीदी, तुला अक्काला खायला घालायचं की तुझ्या पोटातल्या कावळ्यांना? सूर्य, मला कळत नाहीये. नाही म्हणजे शत्रू आधी नाही म्हणत होता आणि तेजूही म्हणाली होती की ते दोघे फिरायला जाणार आहेत महाबळेश्वरला. मग अशी अचानक तेजू इथे निघून आली आहे. अगं तेजूचं मन जपण्यासाठी शत्रुरावांनी ना ते फिरायला जायचं पुढं ढकललं असतं.